शुभोदय छात्र। हम पिछली कक्षा में इंटरनेट क्या है, इंटरनेट का मतलब क्या है और इंटरनेट के वजह से हम कैसे कार्य कर सकते हैं और बैंकिंग में क्या सुविधा है उसके बारे में जानकारी प्राप्त किए थे ना। इंटरनेट का अर्थ क्या है? इंटरनेट का अर्थ है कि अनगिनत कंप्यूटरों के कई अंतर्जालों के एक दूसरे से संबंध स्थापित करने का जाल है ना। ऐसे ही हम व्यापार के क्षेत्र में क्या फायदे है हमें इंटरनेट की वजह से? घंटों तक लाइन में खड़े रहने का समय बचते हैं और उसमें ही बिल भर सकते हैं। इसके अलावा बैंकिंग में दुनिया के किसी भी कोने में रहने वालों को भी हम किसी भी या जितना भी रकम भेज जा सकते हैं। ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವ ಯಾವ ಮೂಲೆಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಹಣ ಬೇಕಾದರೂ ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಮೂಲಕ ಕಳಿಸಬಹುದು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವಲ್ವಾ। ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನೀಗ ಆಡ್ತೇನೆ। टेक्स्ट बुक निकालो, मैं पढ़ूंगी और अर्थ समझाऊंगी। समझ गए क्या? अच्छा। उसके बाद अजय नामक एक लड़का प्रश्न पूछता है, इसके अलावा इंटरनेट के द्वारा कौन कौन सी मदद मिलती है, ऐसे नेहा प्रश्न पूछती है ना। उसके बाद अजय नामक एक लड़का प्रश्न पूछता है कि और भी कौन कौन से मदद मिलते हैं, हम उससे क्या फायदा है इंटरनेट के वजह से, कौन कौन से जानकारी मिलते हैं उसके बारे में पूछता है। शिक्षक और वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा एक जगह बैठकर दुनिया के कई देशों के प्रतिनिधियों के साथ 8-10 दूरदर्शन के पर्दे पर चर्चा कर सकते हैं। एक ही कमरे में बैठकर विभिन्न देशों में रहने वालों के लोगों के साथ विचार विनिमय कर सकते हैं। इसके अलावा बैंकिंग के क्षेत्र और व्यापार के क्षेत्र के अलावा वीडियो कॉन्फ्रेंस के द्वारा एक ही जगह बैठकर दुनिया के कई देशों के लोगों पर 8-10 दूरदर्शन के पर्दे पर चर्चा किया जाते हैं, विचार विनिमय किया जाते हैं। ಶಿಕ್ಷಕರು ಇನ್ನು ಏನು ಉಪಯೋಗ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ನ ಮೂಲಕ ನಾವು ಒಂದೇ ಕೋಣೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏಕ್ ಜಾಗ ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಒಂದು ರೂಮಿನಲ್ಲಿ 8-10 ದೂರದರ್ಶನದ ಪರದೆಗಳ ಮೂಲಕ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿರುವಂತಹ ಯಾರೊಟ್ಟಿಗೆ ಆದರೂ ಏನು ಮಾಡಬಹುದು, ನಾವು ಅಲ್ಲಿನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳೊಟ್ಟಿಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡಬಹುದು, ವಿಚಾರ ವಿನಿಮಯವನ್ನ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ। वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा क्या कर सकते हैं? 8-10 दूरदर्शन के पर्दे पर एक ही जगह में बैठकर देश विदेश के प्रतिनिधियों के साथ चर्चा किया जा सकता है और इसके अलावा विचार विनिमय भी कर सकते हैं। समझ गए हैं क्या? ठीक है। नेक्स्ट अंजलि। फिर अंजलि प्रश्न पूछती है कि सर, क्या इंटरनेट की सहायता से बेरोजगारी को मिटा सकते हैं? बहुत अच्छा सवाल है। क्या सर इंटरनेट की वजह से बेरोजगारी को मिटा सकते हैं? बेरोजगारी का मतलब है कि उद्योग, बेरोजगारी उसका
कि उद्योग, निरुद्योग, ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಮಿಟಾ ಸಕ್ತೆ ಹೇ, ತಡೆಗಟ್ಟಬಹುದಾ? ಅಂಜಲಿ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಸರ್ ಇಂಟರ್ನೆಟ್ಟಿನ ಸಹಾಯದಿಂದ ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ತಡೆಗಟ್ಟಬಹುದಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಶಿಕ್ಷಕ ಹಾ जरूर, ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾ जरूर, ಅವಶ್ಯ. जरूर का मतलब है कि ಅವಶ್ಯ, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ತಡೆಗಟ್ಟಬಹುದು. भारत में आईटी और आईटीईएस संस्थाओं का प्रवेश इंटरनेट से संभव हुआ है. इनसे अनगिनत लोगों को रोजगार मिला है और सिर्फ हमारे देश में ही नहीं, कई देशों की आर्थिक स्थिति में भी सुधार हुआ है. अंजलि के प्रश्नों को उत्तर देते हैं कि हाँ जरूर है, इसकी वजह से, इंटरनेट की वजह से बेरोजगारी को जरूर मिटा सकते हैं. कैसे मिटा सकते हैं? हमारे भारत देश में आईटी का मतलब है कि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, और आईटीईएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एनेबल्ड सर्विसेज. इसके द्वारा, ऐसे संस्थाओं के द्वारा संस्थाओं का प्रवेश इंटरनेट से संभव हुआ है. ऐसे संस्थाओं किसके द्वारा स्थापित हुए हैं? इंटरनेट के द्वारा स्थापित हुआ है. ऐसी संस्थाओं में बहुत सारे लोगों को उद्योग मिला है. रोजगार का मतलब है कि उद्योग. ऐसे बृहत संस्थाओं के कारण बहुत सारे लोगों को उद्योग मिला है. ಇಂತಹ ಬೃಹತ್ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಂದಾಗಿ ತುಂಬ ಜನಗಳಿಗೆ, ಬಹಳಷ್ಟು ಜನಗಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಉದ್ಯೋಗ, बेरोजगार, रोजगार. विलंब शब्द बेरोजगार, रोजगार. निरुद्योग, उद्योग. इनसे अनगिनत लोगों को रोजगार मिला है और सिर्फ हमारे देश में ही नहीं, कई देशों की आर्थिक स्थिति में भी सुधार हुआ है. सिर्फ हमारे देश में ही, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಕೆಲವು ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ಟಿನ ಸಹಾಯದಿಂದಾಗಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿವೆ. ಅವುಗಳ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ದೇಶದ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸುಧಾರಣೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. फिर आमोद प्रश्न पूछता है कि सर, मैंने सोशल नेटवर्किंग का शब्द कहीं पढ़ा था, इसका अर्थ क्या है? आमोद पूछता है, सर मैंने सोशल नेटवर्किंग शब्द का कई पढ़ा था, ಎಲ್ಲ ನಾನು सोशल नेटवर्किंग ಎನ್ನುವಂತಹ ಶಬ್ದವನ್ನೆಲ್ಲೋ ಓದಿದೆ ಸರ್. इसका अर्थ क्या है? ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಅಂದರೆ ಏನು ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ ನಿಮಗೆಲ್ಲ? ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಅಂತೇಳಿ ಗೊತ್ತಿದೆ, ಬಹಳಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ಬೋದು ನೀವಲ್ವಾ? सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है. शिक्षक उत्तर देता है कि सोशल नेटवर्किंग क्या है? एक क्रांतिकारी खोज, अन्वेषण. खोज का मतलब है कि अन्वेषण. सोशल नेटवर्किंग ಅಂತ ಹೇಳೋದು ಒಂದು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ अन्वेषणೆಯಾಗಿದೆ. जिसने दुनिया भर के लोगों को एक जगह पर ला खड़ा कर दिया है. ಈ
ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವ ಜನಗಳನ್ನು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸುವ ಸೌಕರ್ಯ ಲಭ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ನಿಂದ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಂದೇ ಕಡೆ ಒಟ್ಟುಗೂಡಿಸುವಂತಹ ಒಂದು ಸೌಕರ್ಯ ಕೂಡ ಲಭ್ಯವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. सोशल नेटवर्किंग के कई साइट्स हैं जैसे फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर, लिंक्डइन आदि. सोशल नेटवर्किंग के कई साइट्स हैं. ಕೆಲವು ಭಾಗಗಳಿದೆ ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಫೇಸ್ಬುಕ್, ಆರ್ಕುಟ್, ಟ್ವಿಟರ್, लिंक्डइन. फेसबुक, आर्कुट, ट्विटर, लिंक्डइन ऐसे कई साइट्स है. किससे? सोशल नेटवर्किंग से. इन साइटों के कारण देश विदेश के लोगों की रहन सहन, वेशभूषा, खान पान के अलावा संस्कृति, कला आदि का प्रभाव शीघ्र हमारे समाज पर पड़ रहा है. इसके वजह से, इसके कारण से इन साइट्सों के द्वारा देश विदेश के लोगों के रहन सहन, वेशभूषा और खान पान आदि ಈ ಸೋಷಿಯಲ್ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅವುಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಅವುಗಳು ತುಂಬ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀರಿದೆ. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ ದೇಶ ವಿದೇಶಗಳ ಆಚಾರ ವಿಚಾರ, ಉಡುಗೆ ತೊಡುಗೆ, ಖಾನ್ ಪಾನ್, ಆಹಾರ ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಬಹಳ ಶೀಘ್ರವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ವಾ, ಈಗ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವ ಉಡುಗೆಯನ್ನು ತೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಆ ಉಡುಗೆಯನ್ನು ತೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಆಹಾರ ಪದ್ಧತಿ ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅವರ ವೇಷಭೂಷಣ, ಆಹಾರ ಪದ್ಧತಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಅನುಸರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಂಸ್ಕೃತಿ, इसके अलावा ಸಂಸ್ಕೃತಿ, ಅಲ್ಲಿಯ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕಲಾ, ಅಲ್ಲಿಯ ಕಲೆ, ಇವುಗಳೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಇವುಗಳ ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಇದೆ. कला आदि का प्रभाव शीघ्र हमारे समाज पर पड़ रहा है. शीघ्र ಬಹಳಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಅವುಗಳ ಪ್ರಭಾವ, ದೇಶ ವಿದೇಶದ ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಇದೆ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿಯ ಉಡುಗೆ ತೊಡುಗೆ, ಆಚಾರ ವಿಚಾರ, ಆಹಾರ ಹಾಗೂ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕಲೆ ಇವುಗಳೆಲ್ಲರ ಪ್ರಭಾವ ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಬೀರ್ತಾ ಇದೆ. बच्चों, इतना ही नहीं, भारत जैसे प्रगतिशील राष्ट्र ई गवर्नेंस द्वारा बदलाव लाने की कोशिश कर रहे हैं. इतना ही नहीं, भारत जैसे प्रगतिशील राष्ट्र ई गवर्नेंस द्वारा बदलाव लाने की कोशिश कर रहे हैं. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶವು ಈ ಗವರ್ನೆನ್ಸ್ನ ಮೂಲಕ ಬದಲಾವಣೆ ತಂದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಈ ಗವರ್ನೆನ್ಸ್ನ ಮೂಲಕ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತಂದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. रजत, ई गवर्नेंस क्या होता है सर? फिर रजत प्रश्न पूछता है, ई गवर्नेंस क्या होता है सर? ई गवर्नेंस ಅಂದ್ರೆ ಏನು ಸರ್, ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ई गवर्नेंस द्वारा सरकार के सभी कामकाज का विवरण, अभिलेख, सरकारी आदेश आदि को यथावत लोगों को सूचित किया जा सकता है. इससे प्रशासन पारदर्शी बन सकता है. ई गवर्नेंस द्वारा सरकार के सभी कामकाज का विवरण, ಈ ಗವರ್ನೆನ್ಸ್ನ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ಕಾಮಕಾಜ್, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳ ವಿವರಣೆ, ಅಭಿಲೇಖ ದಾಖಲೆ ಪತ್ರಗಳು, ಸರ್ಕಾರ
ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಆಗುವಂಥದ್ದು ಏನೇನಾಗ್ತದರ ಬಗ್ಗೆ ದಾಖಲೆ ಪತ್ರಗಳು, सरकाರದ आदेश आदि को यथावत लोगों को सूचित किया जाता है, जैसे कि वैसे, यथावत जैसे कि वैसे, ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಜನಗಳಿಗೆ ತಿಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಯಾವುದರ ಮೂಲಕ? ई गवर्नेंस ಮೂಲಕ. इसका प्रशासन पारदर्शी होता है, पारदर्शी प्रशासन है. ई गवर्नेंस एक पारदर्शी प्रशासन है. ई गवर्नेंस ಎಂಬುದು ಪಾರದರ್ಶಿ ಪ್ರಶಾಸನ. ಇದರ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳ ವಿವರಣೆ, ದಾಖಲೆ ಪತ್ರಗಳು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ತಿಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ. आमोद सॉरी फिर आदेश आदेश बोलता है कि सर तब तो इंटरनेट समझ के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित हुआ है. आग आदेश कहते हैं सर तब तो इंटरनेट समझ के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित हुआ है. ಹಾಗಾದರೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವರದಾನವಾಗಿದೆಯೋ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. शिक्षक इंटरनेट सचमुच एक वरदान है. शिक्षक ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? सचमुच एक वरदान है. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಂಟರ್ನೆಟ್ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನಾಗಿದೆ? वरदान आಗಿದೆ. उसने जीवन के हर क्षेत्र में अपना कलाम दिखाया है. उसने जिसने इंटरनेट ने हमारे जीवन ನಮ್ಮ ಜೀವನದ हर क्षेत्र अपना कमाल दिखाया है. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿಯೂ ತನ್ನ ಕೈಚಳಕವನ್ನು ತೋರಿಸಿದೆ. ಯಾವ್ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ जैसे कि चिकित्सा क्षेत्र, कृषि क्षेत्र, अंतरिक्ष ज्ञान, विज्ञान, शिक्षा आदि आदि क्षेत्रों में इंटरनेट ಯಾವುದರಲ್ಲಿ ತನ್ನ ಕೈಚಳಕವನ್ನು ತೋರಿಸಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ कृषि क्षेत्र, चिकित्सा क्षेत्र, अंतरिक्ष ज्ञान, विज्ञान, शिक्षा आदि के क्षेत्र में इंटरनेट अपना कमाल दिखाया है. यहाँ तक कि देश के रक्षा दलों की कार्यवाही में इंटरनेट का बहुत बड़ा योगदान है. इतना ही नहीं, हमारे देश के रक्षा दलों की कार्यवाही में भी इंटरनेट का बहुत बड़ा योगदान है. ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಾ ದಳದ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಬಹಳ ಮಹತ್ವವಾದದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. पूजा सर क्या इंटरनेट का कोई दुष्परिणाम भी है? फिर पूजा बोलती है इंटरनेट का कोई दुष्परिणाम है. परिणाम दुष्परिणाम. इंटरनेट ಇಂದ ಏನಾದರೂ ದುಷ್ಪರಿಣಾಮಗಳು ಕೂಡ ಇದೆಯಾ ಅಂತ पूजा ಕೇಳ್ತಾರೆ. शिक्षक हाँ है. इंटरनेट एक और वरदान है तो दूसरी ओर अभिशाप भी है. शिक्षकರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? हाँ जरूर है, जरूर इंटरनेट में दुष्परिणाम भी है, परिणाम भी है, दुष्परिणाम भी है. एक ओर वरदान है, दूसरी ओर अभिशाप है. ನಮಗೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಒಂದು ಕಡೆ ವರದಾನ ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಅಭಿಶಾಪವಾಗುತ್ತದೆ. ಒಂದು ಪರಿಣಾಮವೂ ಇದೆ, दुष्परिणाम ಕೂಡ ಇದೆ. ಇದರಿಂದ इंटरनेट की वजह से पायरेसी, बैंकिंग फ्रॉड, हैकिंग आदि बढ़ रही है. इंटरनेट की वजह से पायरेसी चुराकर ವಿಷಯಗಳನ್ನು ಕದಿಯುವುದು, ಕದ್ದು ಅದರ ನಕಲಿ ಪ್ರತಿಯನ್ನ ಮಾಡುವುದು, ಇದು ಪೈರಸಿ. ವಿಷಯಗಳನ್ನು ಕದ್ದು ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು ಕೂಡ ಕದಿಯುವುದು, ಅದರಿಂದ ಪೈರಸಿ. ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಫ್ರಾಡ್ ವಂಚನೆ, ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ವಂಚನೆ. ಫ್ರಾಡ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಂಚನೆ, ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ವಂಚನೆ ಮಾಡೋದು, ಮೋಸ ಮಾಡೋದು ವಂಚನೆ. ಹೈಕಿಂಗ್ ಸೂಚನಕ
खबरों की चोरी खबरಗಳು खबरों की चोरी करना ವಿಷಯಗಳು ಖಬರ್ ಅಂದರೆ ವಿಷಯಗಳ ಸುದ್ದಿಗಳು ಎಲ್ಲ ಕದಿಯುವುದು ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಒಂದು ರೀತಿಯ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಇದರಿಂದಾಗುವಂತಹ ದುಷ್ಪರಿಣಾಮಗಳು ಆದಿ बढ़ रही है ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ पायरेसी बैंकिंग फ्रॉड हैकिंग आदि बढ़ रही है किसकी वजह से इंटरनेट की वजह से मुफ्त वेबसाइट चैटिंग आदि से युवा पीढ़ी से सॉरी मुफ्त वेबसाइट चैटिंग आदि से युवा पीढ़ी ही नहीं बचेगी इंटरनेट की कबंधों के पासों में फांस हुए मुक्त ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ ಅದರ ಮೂಲಕ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ಸಮಯವನ್ನ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಮಯವನ್ನ ಚಾಟಿಂಗ್ ಮಾಡುತ್ತಾ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ बच्चों भी इंटरनेट की कबंधों के फांसों में बंद हुए फांस ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ कबंध उसका मतलब है कि इंटरनेट बच्चे भी यूपीडी और बच्चे इंटरनेट नामक कबंध से फांसे हुए हैं कबंध का मतलब है कि खाते थे कि कबंध नामक एक राक्षस था उसके बाहु अथवा ಕೈಗಳು ಕಬಂಧ ಎನ್ನುವಂತಹ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸ ಇದ್ದ ಅವನ ಬಾಹು ಹೇಗೆ ದೊಡ್ಡದಾದ ಎಲ್ಲಿ ಚಾಚ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ದೊಡ್ಡ ಕೈಗಳನ್ನು ಚಾಚಿದ್ರೆ ಒಂದ್ಸಲ ಅವನು ಚಾಚಿ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣನೆಲ್ಲ ಏನು ಇರ್ತಾನೆ ತನ್ನ ಬಾವಿನಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾನೆ ಬಂಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಇವನ ಕೈ ಬಾವಿನಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಆಗ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಮ ಅವನ ಕೈಯನ್ನು ಕತ್ತರಿಸ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಅದರ ಅರ್ಥವನ್ನ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಕಬಂಧ ಎನ್ನುವಂತಹ ರಾಕ್ಷಸನ ಕೈ ಹಾಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕೂಡ ಇದೆ ಅದು ಕೂಡ ಎಲ್ಲರನ್ನು ತನ್ನ ಕೈ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ ಬಂಧಿಸಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ ಎನ್ನುವ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಕಬಂಧ ಎನ್ನುವಂತಹ ಕಬಂಧ ಬಾಹುಂಸೆ ಕಬಂಧ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಾಹುಂಸೆ ಕಬಂಧ ಬಾಹುಂಗೆ ಪಾಸೋಮಿ ಬಂಧನ ಪಾಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ ಫಾನ್ಸೆಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಬಂಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಕಬಂಧ ನಾಮಕ ರಾಕ್ಷಸ ಎನ್ನುವಂಥ ರಾಕ್ಷಸ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣನನ್ನು ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿತ್ತೋ ಹಾಗೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕೂಡ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಬಾವಿನಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಟ್ಕೊಂಡಿದೆ इससे वक्त का दुरुपयोग होता है और बच्चे अनुपयुक्त और अनावश्यक जानकारी हासिल कर रहे हैं इससे ಇದರ ಕಾರಣದಿಂದ ಮಕ್ಕಳು ಚಾಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ವಕ್ತ ಅಂದ್ರೆ ಸಮಯವನ್ನ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ इसके अलावा अनावश्यक और अनुपयुक्त जानकारी हासिल कर रहे हैं अनावश्यकवाದ ಅನುಪಯುಕ್ತ ಬೇಡವಾದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬೇಡವಾದ ಅನವಶ್ಯಕ ವಿಷಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು इसलिए आप लोगों को इंटरनेट से सचेत रहना चाहिए इस कारण से हम इंटरनेट से सचेत रहना चाहिए सचेत रहना जागरूक रहना चाहिए रोहन सर आपने हमें इंटरनेट क्रांति के बारे में बहुत सारी जानकारी दी इसके लिए सबकी तरफ से बहुत धन्यवाद रोहन सर आपने इंटरनेट के बारे में इंटरनेट क्रांति के बारे में हमें बहुत सारे जानकारी दिया है इस कारण से हम सभी की तरफ से आपको धन्यवाद है ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಶಿಕ್ಷಕ एक बात याद रखना चाहिए कि इस क्षेत्र की क्रांति निरंतर चलती रहेगी ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಕ್ರಾಂತಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಅದು ನಿರಂತರವಾಗಿ ಚಲ್ತಿ रहेगी ಸಾಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಸಾಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿಕ್ಷಕರು
ಹೇಳ್ತಾರೆ. छात्रों, आप लोग समझ में आया? ज्ञान में रखना चाहिए कि इंटरनेट हमें एक और सदुपयोगी है, दूसरी ओर दुरुपयोगी। एक और हम क्या करते हैं, उपयोग कर सकते हैं, और दूसरी ओर दुरुपयोग करते हैं। उसकी वजह से हमारे समय को बर्बाद करते हैं। हम अनावश्यक विषयों को हासिल करते हैं या प्राप्त करते हैं। इसके अलावा हम हमारे देश की संस्कृति को भूल जाते हैं और विदेशी संस्कृति को हम ध्यान में रखकर क्या करते हैं, उसकी तरफ हमारा मन लगाते हैं। छात्रों, आप लोग याद में रखना चाहिए कि हम जितना जरूरी है उतना ही हम उसका उपयोग करना चाहिए और दुरुपयोग नहीं करना चाहिए। वक्त का बर्बाद नहीं करना है। अनावश्यक या अनुपयुक्त विषयों को हम नहीं प्राप्त करना चाहिए। समझ में आए हैं क्या? ठीक है।